नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे शिवजयंती. शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला आता सकाळचं थोडंसं आवरलेलं आहे आणि आज काय कुठं बाहेर गेले तर दाखवीत नाही गेले तर मग घरातलंच पाहायला मिळणार आहे. तर चला राज व्हिडिओमध्ये. तर सकाळपासून जी सुरुवात केलेली आहे तर जवळजवळ दुपारपर्यंतची आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. पूर्ण व्हिडिओ पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईकसुद्धा करत जात. तर चला आता सकाळचे थोडेसे कामं आवरले तर आणि अजून दुपारी काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. थोडंसं सकाळचं चपाती भाजीचा स्वयंपाक करून घेतला आहे आणि अजून पण बाकीचे कामं पडलेले आहेत करायचे. पण म्हणलं चला शिवजयंती आहे तर शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि थोडंसं बोलूया त्यांच्याशी. त्याच्यानंतर बाकीच्या चहापाणी वगैरे अजून करायचं बाकी आहे. सकाळी थोडासा बनवून दिला मिस्टरांना, पण आता आमचा बाकी आहे. आमचा थोडासा उशिराचा असतो कारण सकाळी खूप गडबड असते. त्याच्यामुळं मग सकाळी लवकरच उठल्याच्यानंतर त्यांचं टिफिन वगैरे आणि त्यांचं चहापाणी नाश्ता करून द्यायला लागतं. तर म्हटलं चला आपलं थोडंसं निवांत करूया कारण दिवसभर घरात असल्यामुळं मग आपलं निवांत झालं तरी पण चालतं. तर तेच चला आता राज व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पण पाहत जा. चला लाईक तर करत जात जा. उन्हाळासुद्धा आता थोडासा जाणवायला लागलेला आहे, तर म्हटलं चला मस्त ताक पण बनवून घेऊया आणि छान अशी रेसिपी करायची. तर गावावरून दिलेले आहे ते आळूचे पानं, ते पण म्हणलं बनवून घेऊया कारण सकाळचं थोडंसं आवरून घेतलं आणि दुपारी थोडंसं निवांत असतं, पण दुपारच्या डब्यालासुद्धा परत काही ना काही मला बनवायला लागतं. तर म्हटलं चला सकाळी अशी छानपैकी देवपूजा वगैरे मी स्वयंपाक झाल्यावर करून घेतली आणि नंतर मग आळूच्या वड्या मला बनवायच्या आहेत. तर एकदम गावरान पानं दिले होते गावावरून. तर पानं वांगे हे भरपूर दिलं होतं गावावरून, तर ते तुम्ही पाहिलंच गेल्या व्हिडिओमध्ये. काल काय मी व्हिडिओ टाकला नाही म्हणजे काल व्हिडिओ नाही टाकल्यामुळं मग म्हणलं आता चला आज तरी टाकूया. आज शिवजयंती पण आहे तर मस्त आता इथं पूजा वगैरे मी करून घेतली. तर माझं असंच चालू असतं सकाळचं का थोडासा स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचा, त्याच्यानंतर देवपूजा करून घ्यायची, नंतर मग बाकीचे कामं निवांत करायचे. कपडे वगैरे काय मी थोडे निवांतच धुते, कधी लागलं तर मशीनला लावते, नाही तर मग हातानेच धुवून घेते. तर आता कसं ऊन पण चांगलं पडायला लागले, थोडीशी म्हणलं उन्हाळी वाळवणाची पण सुरुवात करावा. पण आता कशापासून करावा आणि कुठून करावा तेच विचार चाललेला आहे. तर म्हटलं चला, आणि सासूबाईची पण तब्येत काय बरोबर नाही, तर कधी गावी जायला लागते का काय ते पण काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं मी थोडंसं थांबलेले आहे. तर म्हटलं चला थोडेसे तांदळाचे पापड वगैरे पण करायचे तर आणि उडीद पापड पण करणार आहे, उडदाच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे. म्हणजे मी माझं घरामध्ये खाण्यापुरतं इथंच करते. थोडीशी जागा आम्हाला कमी वाळवायला, पण तरी पण इथं ठेव तिथं ठेव अशा पद्धतीने मी उन्हामध्ये सुकवून घेते. तर असं सकाळी देवपूजा वगैरे म्हटलं आज शिवजयंतीची करून घ्यावा आणि रोजच असती, पण हार फुलं वगैरे सगळं आणलेलं होतं. तर म्हटलं चला ते पण करून घेऊया आणि दुपारी थोडंसं निवांत झालं. सकाळचे जेवणं वगैरे केले, पण हे पानं दिलेले होते तर आता म्हटलं निवांत आहे तर याच्या पण वड्या करून घेऊया. तर आता हे पानं एकदम गावरान आणि चांगले मऊ पानं आहेत, अजिबात अशी चुनचुन वगैरे होत नाही. नाही तर ते दुसरे पानं असतात ना पातळ ह्याचे काळ्या दांडीचे, ते पण त्याने पण खूप असं नरड्यामध्ये तडतड करतं किंवा चुनचुन करतं तोंडामध्ये. त्याच्यामुळे मी काय ते पानं करत नाही आता हल्ली जास्त. असे जर मला गावावरून दिले तर मग छानपैकी अशा वड्या बनवते ह्याच्या. तर आता छान पानं धुवून घेतले, तर पूर्ण वड्याची रेसिपी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर व्हिडिओ बारकाईने पहा तुम्ही. वड्या जर बनवायला येत नसतील तर ही रेसिपी पाहून तुम्ही बनवू शकता. तर चिंच तर लागतेच त्याच्यामध्ये, गूळसुद्धा टाकतात पण मी गूळ नाही टाकला कारण गुळांची आम्हाला चव आवडत नाही जास्त त्याच्यामध्ये, फक्त तिखट आणि आंबट एवढंच आवडतं. मग हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडेसे जरा तिखट करणारे, कमी तिखटवाल्या वड्या आम्हाला आवडत नाहीत त्याच्यामुळे थोडीशी मिरची मी जास्त टाकलेली आहे. जिरे, लसूण आणि चवीनुसार मीठ थोडंसं टाकून घेतलं वाटायला. बारीक वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मग पानं तर धुवूनच ठेवलेले आहेत. तर ते पण आता इकडं मी लावायला घेणार आहे. तर आधी पीठ काढून घेतलं. पिठामध्ये थोडंसं मी ना तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेते. तांदळाच्या पिठाने काय होतं एकदम अशी कुरकुरीत आळूवडी होती. थोडीशी टाकायची आणि नंतर मग वाटलेलं जे हिरवी मिरचीचं वाटण होतं, लसूण जिरे टाकलेलं ते टाकून घेतलं. थोडी धना पावडर टाकायची, हळद पण टाकायची आणि त्याच्यानंतर परत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. वाटताना मीठ टाकलं होतं पण ते कमी पडेल म्हणून अजून थोडंसं टाकून घेतलं. थोडी चिंच विजायला ठेवली होती, तीसुद्धा हाताने अशी बारीक करून घेतली आणि त्याचं पाणी टाकून मस्त असं इथं वड्यासाठी आळूच्या पानाच्या पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आता चाळणी घेतली, चाळणीला थोडंसं तेल लावायचं म्हणजे जे आपण वडी बनवतो ना त्याची पिठोळी केल्याच्यानंतर त्याच्यावर ठेवल्यावर चिटकत नाही, त्याच्यामुळं मग थोडं तेल लावून साईडला ठेवलं.
तर आता इथं एका पहिल्या पानाला लावून घेतलं. तर एक थोडंसं मोठं पान होतं, त्याच्यामुळं मी काय केलं, त्यातली मधली शीर काढून टाकली आणि नंतर मग त्याचे 2 भाग करून असं एकावर एक आथरून आता इथं वड्याची पिठोळी तयार करत आहे. तर असे छान लागतात वड्या. असं पानं करण्यापेक्षा हे जर पानं असेल ना, तर अशा पद्धतीने वड्या म्हणजे केल्या ना तर त्या चांगल्या लागतात आणि 2-3 दिवससुद्धा खाऊ शकतात. तर आता इथं कढई ठेवली, कढईमध्ये पाणी ठेवले आणि कढई काळी होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये 2 लिंबाच्या फोडी टाकून घेतल्यात. तर आता इथं पिठोळ्या सगळ्या झाल्या, चाळणीमध्ये ठेवल्या, तेलाचा हात पण लावून घेतला आणि मस्त आता झाकण ठेवून 15 मिनटं मी ह्या वाफवून देते. तोपर्यंत आता आमचं नेहमीचंच आहे, थोडे का होईना भाकरी चपाती शिल्लक राहतात, तर फेकून देण्यापेक्षा म्हटलं चला खायला कारणे येतील. कारण ह्याच्यासाठी तर आपण किती कष्ट करायला लागतो कुठल्याही खाण्याच्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळं मला काय फेकून काय देऊ वाटत नाही. म्हणलं चला मस्त भाकरीचा चुरा करूया. थोड्याशा चपात्या पण शिल्लक होत्या आणि भाकरी पण होते एखादी शिल्लक, तर तोच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं. कांदा, हिरवी मिरची, लसूण करायचं, मस्त गरम करून घ्यायचं आणि त्याच्यासोबत आता ताक. तर मला एक कमेंट आली होती दुधाबरोबर म्हणजे खाल्लं म्हणून. तर हे दूध नाही आहे, ताक बनवून ठेवलेलं आहे. तर असं मस्त ताकासोबत इथं भाकरीचा चुरा करून ठेवला आहे, तो पण खायचा. आणि आता इथं वड्या संध्याकाळच्याला ठेवणार आहे, तर थंड होऊ दिल्या. त्याच्यानंतर मग तळायला घेतलेले आता. तर अशी सकाळपासूनची दुपार 3रा पारपर्यंत रुटीन चालू होती 5 वाजेपर्यंत. तर म्हणलं चला हे आवरून ठेवलं ना, एकदा किचन वगैरे आवरून घेतलं, परत पसारा व्हायला नको म्हणून ते पण वड्या तळून ठेवल्या. कारण ह्याच्यावर मी आधी भाकरी बनवल्या होत्या, तर गरम तवा होता, तर म्हटलं चला, नाही तर नेहमी मी कढईतच तळीत असते, पण तव्यावर म्हणलं बघूया तळून. तर एकदम छान आणि खरपूस अशा भाजलेल्या आहेत त्या, पण थोड्याशा तेलामध्ये. तर आता तेल थोडंसं कमी करायचं असेल तर काय करायचं, वडी तळून झाली ना तव्याच्या साईडला काढून घ्यायची, मग बरोबर त्याचं तेल साईडला निथळून येतं. आणि त्याच्यानंतर मग आता ह्या मी चांगल्या फ्राय होऊ देते, नंतर टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या. तर असं चाललेलं होतं माझं काम. तर कशा वाटल्या आळूच्या वड्या ते पण सांगा. आणि आता मस्त गावावरून आम्हाला ना पपई दिलेली होती, तीसुद्धा कापायची आहे. तर आईने दिल्या होत्या गावावरून. तर छोट्या छोट्याच होत्या, पण त्या पण खूप चांगल्या होत्या, गोड होत्या एकदम आणि गावरान होत्या. त्याच्यामुळं मग काय खायला किती छोट्या असल्या किंवा कशा असल्या तरी खायला एकदम छान लागल्या होत्या. तर आता गावाला भरपूर म्हणजे पपया येतात. तर म्हणलं चला, ते पण मिस्टर आणि विशाल गेलते गावाला, तर घेऊन आले होते. हे आळूचे पानासुद्धा भाऊजाईने त्यांनीच दिले होते आणि बरंचसं काय काय दिलं होतं ते पण तुम्हाला मी दाखवलं. तर आता इथं पपई घेतलेले आहेत, पण ते पपईला थोडासा वरून त्यांनी काय केलं, काठीने पाडल्यामुळं मार लागलेला आहे. कारण उंच येतं, हाताला येत नाही. पण आता म्हणलं चला, संध्याकाळचे 5-6 वाजले होते, म्हणलं आता हे पण जास्त पिकले. आता कच्च्याच आणल्या होत्या तेव्हा म्हणलं आता हे पिकतात का नाही काय माहिती, पण एकदम मस्त त्याला कलर आला. थोडासा मार लागलेला आहे, पण पपई कसं पोटामध्ये एकदम थंड पण पडते आणि चांगली पण असते खायला. तर आता इथं कापून आम्ही खाणार आहोत. तर चला परत भेटूया मग. तर चला, आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन झालेले आहे. परत संध्याकाळचा स्वयंपाक, संध्याकाळी काय बनवते आणि काय नाही ते पण आज काय शेअर करणार नाही तुमच्यासोबत. संध्याकाळी थोडंसं सिंपलच बनवत असते, कारण खूप दुपारी काय काय बनवलेलं असते, त्याच्यामुळं मग संध्याकाळी काय एवढी गरज लागत नाही. थोडंसं वरण भात वगैरे असंच करतो किंवा खिचडी भात आणि 1-2 भाकरी भाजी वगैरे जर असली ना, तर मग मी काय बनवत नाही जास्त. तर आता संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजत आले. तर चला मग, आता पाहिला ना व्हिडिओ पूर्ण तुम्ही.